वाडीतील मानकऱ्यांची घरं घेतली आणि आता पालखी चालली आहे बांधवडीवरती. बांधवडीवरून पालखी आता परत घरं घेऊन कोंड्यामध्ये परत येणार आहे. बांधावरून पालखी आले आणि पालखी बसवले. आता दुपारी ब्राह्मणदेवाच्या मंदिरामध्ये आणि सर्व आता महाप्रसादाचा लाभ घेतात दुपारी. याच्यानंतर पालखी उठवणार आहे 4 वाजता आणि परत गाव घ्यायला सुरुवात करणार आहे. बांधावरून पालखी आलेली आहे समाज मंदिरात येते. ब्राह्मणदेवाच्या मंदिराजवळ आता समाज मंदिरामध्ये जबरदस्त पालखी नाचवणार आहेत. आता वाडीचे 4 नंबर गावकर श्री तुकाराम किल्लोटकर यांच्या दारात पालखी आलेली आहे आणि पारंपरिक पद्धतीने सोहळे नेसून बघा ते देवीचे पाय धुतात. आता जाऊन घरामध्ये पालखी बसणार आहे. लांजा तालुक्यामधील कोंडे गावातील हे मंदिर आहे. सुंदर अशी लाइटिंग केलेलं आहे, डेकोरेशन केलेलं आहे आणि ते पालखी नाचवत आहेत शिमग्याची. मी रात्री माझ्या मित्राकडे गेलो होतो नेवोशीमध्ये, तेव्हा मी हा उत्सव बघितला आणि कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे. बघा एकदम सुंदर आहे. नमस्कार मंडळी, कोकणी आणि या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी आहे गावामध्ये शिमग्याच्या उत्सवासाठी. शिमगा उत्सव झाला पण अजून आता गाव घ्यायचं बाकी आहे. होळीच्या अगोदर मला यायचा प्रयत्न होता गावाला, पण यायला जमलं नाही. मिळालं 1 दिवस की देवीला भेटून जाऊया आपण, त्याच्यासाठी मी तर आलो आहे. आणि आता आमच्या गावात गाव घ्यायचा सुरुवात झाली आहे. गाव घ्यायची सुरुवात झालेली आहे. पालखी गावकऱ्याकडे 1 नंबर गावकऱ्या त्याच्याकडे आहे. त्याच्यानंतर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर असं करून नंतर पूर्ण गाव घेणार. तर बघूया माझ्या घरी कधी येते, आज दुपारी किंवा संध्याकाळी. त्याच्यानंतर मी परत निघणार आहे. देवीचा उत्सव आहे तर वर्षातून 1 दिवस 2 दिवस तरी गेलं पाहिजे. जेव्हा चालू होईल तेव्हाची नंतरची गोष्ट वेगळी आहे. तर आता गावकऱ्याची 1 नंबरचं घरी घेतलेलं आहे आणि आता पालखी उठून जाणार आहे 2 नंबरकडे, नंतर 3 नंबर आणि 4 नंबर. काल रात्री अचानक मी ठरवलं आणि अलिबागवरून मी रात्री 10:30 वाजता निघालो आणि आता इथे सकाळी 5:30 वाजता आलो. इथे थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर जिथे पालखी बसवली 1 नंबर गावकर त्याच्या इथे आलेलो आहे. तर देवीचं दर्शन घेतलं, पाय पडलं आणि आत्ता पालखी उठते. ढोल वगैरे जरूर घ्यायचं, मी वाजवणार आहे ढोल, पण नंतर आता पालखी पडली. चला. 3 नंबर गावकऱ्याकडून पालखी निघाले आणि आता पालखी चालली आहे गावकर नंबर 4. त्यांच्या दारात जाऊन पालखी नाचणार आहे आणि बसणार आहे. त्यांच्यानंतर पुढे मार्गस्थ होणार आहे. 4 नंबर गावकर श्री तुकाराम किल्लोटकर यांच्या दारात पालखी आलेली आहे आणि बघा ते पारंपरिक पद्धतीने सोहळे नेसून देवीचे पाय धुवत आहेत आणि आज जाऊन घरामध्ये पालखी बसणार आहे. 4 नंबर गावकऱ्याकडून आता पालखी निघाली आहे 5 नंबर गावकऱ्याकडे. तिथे पालखी बसणार, तिथं प्रसाद घेणार आणि त्यानंतर पालखी जाणार आहे बांधवडीवरती.
बांधवडीला जाऊन नंतर परत ती कोंडवाडीत येणार आणि एक लाईनने घरं घेणार आहे. पालखी निघाले बांधवाडीला, पण रस्ता भरपूर गरम आहे आणि पाय भरपूर जळत आहेत, खूप गरम आहे आणि पाय अनवाणी जायचं आहे. जे पालखी घेऊन आहेत ते अनवाणी पायी आहेत आणि बाकीचे काही लोकांनी चप्पल घातलेले आहेत. बघा, सर्व मी एक ठिकाणी उभा आहे आणि आपले सर्व जे खेळगडी आहे ते सर्व रस्त्याने चालले आहेत पायी बांधवाडीवरती. सगळे पब्लिक दिसलं पाहिजे ना, मागे भरपूर आहे. चमकतं बघ दोघांचं पण. सर्वांचे म्हणून तिथे उभं राहिलोय, बरोबर ना. सगळ्यांचे सर्व दिसले पाहिजे, बांधव चालले सर्व, बरोबर ना. 3 वाजता आले ते. हा, रात्री आज नाही, काल. हा हा 5:30 ला निघाले, हा. 3 वाजता आले घरी. मंडळी, दुपारचे वाजले 1:30 आणि आता बांधवाडीवरची सर्व घरं घेऊन पालखी निघाली आहे कोंडवाडीमध्ये समाज मंदिर येथे महाप्रसाद आहे, तो दुपारचा घेऊन थोडी रेस्ट घेऊन नंतर परत घरं घ्यायला सुरुवात करणार आहे कोंडवाडीचे. चालेल. मंडळी, आता पालखी आलं हे कोंडवाडीमध्ये, म्हणजे ब्राह्मण देवाच्या मंदिराजवळ समाज मंदिरात, आणि आता इथे पालखी जोरात नाचवली जाणार आहे. बऱ्याच टाईम नाचणार आणि नंतर महाप्रसादाचा लाभ घेणार आहे.
मंदिराच्या बाहेर वाजप चालूच आहे आणि पालखी बसले मंदिराच्या आतमध्ये ब्राह्मण देवाच्या समोर आणि पालखी बसल्याबरोबर वाजप चालूच आहे. गुरुवाने आपलं काम चालू केलेलं आहे. गुरु आता आपलं पूजा करायचं काम करत आहे देवाच्या समोर बसून. पूजा झाल्याच्या नंतर 4 वाजता परत पालखी इथून निघणार आहे. पालखीची पूजा चालू असल्यामुळे बाहेर आता वाजप बंद झालेले आहे. आता गुरु पूजा करत आहेत. या पूजा करताना वाजप वाजवतात, त्याला शिपणाचे वाजप म्हणतात. फायनली आम्ही बांधावरची घरं घेऊन इकडे आलो आहे. पालखी बांधावरून जाऊन आले आणि आता आम्ही आलो कोल्हामध्ये आमच्या कोलवाडीमध्ये आणि इकडे पालखी बसली आहे ब्राह्मणदेवाच्या मंदिरामध्ये. महाप्रसाद आहे देवाचा, तर तो आता सुरू झालेला आहे. त्याला बघूया आपण. हां अरे खाली पहिल्यांदा सर्व लहान मुलं वगैरे जेवायला बसलेले आहेत. त्यांना लहान मुलं बसलेत आणि ज्येष्ठ मंडळी बसले आहेत. दुपारची वेळ आणि लगबग चालू आहे सर्वांची बघा. महाप्रसाद दुपारचा चालू झालेला आहे आणि इथे पिंट्या सुर्वे आणि संदीप भिंगे पोलीस पाटील पुढचा कार्यक्रम काय आहे याच्याविषयी चर्चा करताना आपल्याला दिसत आहे. उत्तम प्रकारे सर्व काम चालू आहे महाप्रसादाचं आणि सर्व लोक आपापली कामगिरी प्रत्येकजण व्यवस्थितपणे पार पाडत आहे. महाप्रसाद चालू असताना इथे आपले गावकर आणि मानकरी पोलीस पाटील आणि इतर कार्यकर्ते आपल्या उद्या धनगरवाडीवरती बोकडाचं मटण आहे नैवेद्य तिथे सांगितलेलं आहे. तर आपल्या गावातून किती माणसं जाणार आहेत, कसे जायचे, किती वाजता जायचं, त्याचा 1 बोकड पुरेल की 2 बोकड लागतील याचं सर्व नियोजन चालू आहे इकडे. महाप्रसादाचं उत्तम असं नियोजन इथं आहे. तुम्ही बघू शकता की सर्व वाटप व्यवस्थित पद्धतीने चालू आहे. इथे पाण्याची देवाणघेवाण चालू आहे. इथं आपले संतोष राजपूत साहेब आणि रामचंद्र दर्पे यांनी पुरीचा जिम्मा घेतला आहे आणि ते व्यवस्थित पद्धतीने पुऱ्या इकडे पुरवत आहेत आणि बाजूला आपलं महिला मंडळ आहे ते पण पुऱ्या लाटण्याचं काम व्यवस्थितपणे पार पडत आहे. या ठिकाणी कोंडवाडीतील ज्या महिला आहेत त्यांनी पुऱ्या लाटण्याचा जिम्मा घेतला आहे आणि ते काम आपलं पुरेपूरपणे इमानदारीने करत आहेत आणि बांधावरती ज्या महिला बसलेल्या आहेत ते महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी बसलेले आहेत. एक पंगत उठलेली आहे आणि दुसऱ्या पंक्तीमध्ये मानकरी आणि आपले सर्व कार्यकर्ते आहेत ते बसलेले आहेत बघा. एक लाईनमध्ये ते बाजूला पोलीस पाटील आहेत, पिंट्या सुर्वे आहेत, दीपक सुर्वे आहेत, पप्प्या सुर्वे आहेत आणि तुकाराम पड्यार आहेत. हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि इथे मी बसलो आहे
आणि तुम्हाला सांगणार आहे की जेवणामध्ये काय काय आहे ते. इथं पुरी आहे, लोणचं आहे, वांग्याची भाजी आहे, शिरा आहे आणि डाळ भात आहे आणि इकडे मट्टा आहे पण अजून आला नाही आहे तो, फक्त पाणी दिलं आहे. हा बघा आता मट्टा आलेला आहे, त्याला जेवायला सुरुवात करूया. मंडळी, जेव्हा शिमगा सुरू होतो तेव्हा खेळे सगळीकडे बाहेर पडतात, म्हणजे खेळ घेऊन बाहेर पडतात, गावोगावी फिरतात आणि नंतर होळीवर जातात. होळी झाली की त्याच्यानंतर आपलं गाव घ्यायला सुरुवात करतात. तर आज आमचा गाव घ्यायला सुरुवात झाली, दसूर झालेलं आहे आणि त्याच्यानंतर बांधवाडी झाली आणि आता दुपारी पाऱ्यावरती पालखी बसून आता कोंडवाडी घ्यायला सुरुवात झालेली आहे. माझ्याकडे पालखी यायला रात्रीच्या कमीत कमी 9 तरी वाजणार आहेत. गाव घेऊन झाल्यानंतर पालखी सानेवर बसते, सानेवर बसल्याच्यानंतर रूपं काढतात. तर आता वाडीमध्ये घरे घ्यायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता. आता घरी जाऊन आलो आहे आणि माझी घरची तयारी करून आलो आहे, घरची घरी एकटंच आहे. हे सर्व आटपून मला संध्याकाळी परत अलिबागसाठी निघायचं आहे. एक रात्री 9:30 ते 10 वाजेपर्यंत माझ्याकडे पालखी येईल, त्याच्यानंतर मी परत निघणार आहे. एक दिवसाचा घाईचा दौरा आहे. मला या टायमाला शिमग्याला यायला जमलं नव्हतं, पण काही करून तो मी प्रयत्न केला आणि कमीत कमी माझ्या घरी पालखी त्या दिवशी तर मी उपस्थित राहिलो. त्या दिवशी ती एक देवीची कृपाच म्हणावी लागेल. गावकऱ्यांची घरं घेतल्याच्या नंतर आमची पालखी येते बांधवाडीवरती. बांधवाडी म्हणजे वाडीमध्येच आहे, पण ती वेगळी थोडी घरं बांधलेली आहेत म्हणून तिला बांधवाडी म्हणतात. पुढे थोडंसं अंतर आहे. तिथून ती घरं घेऊन झाल्यानंतर आमच्या वाडीत येऊन कोंडवाडीत सरसकट सगळी घरं घ्यायला सुरुवात करतात. जशी रूढीनुसार घरं घेतली जातात तशीच कोकणामध्ये घरं घेतात. असं नाही की ह्या वर्षी हे घेतलं आणि दुसऱ्या वर्षी आपण दुसरं घर घेऊ, असं नाही की या साईडने घरं सुरू झाली त्या साईडने तशी ती घरं घ्यावी लागतात. दुपारी बांधवाडी घेऊन झाल्याच्या नंतर आमच्या जे नवीन मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्या तिथे आमचे सभामंडप आहे, पहारा म्हणतात त्याला, आम्ही सभामंडप आहे आणि मंदिर आहे. तिथं पालखी बसवली, तिथे पालखीच्या भंडाऱ्याचं जेवण झालं, सर्व येथेच सर्व पार पडलं. खूपच सुंदर असं झालं आणि त्याच्यानंतर पालखीने परत 4 वाजता गाव घ्यायला सुरुवात. संध्याकाळचे 7 वाजले, काळोख पडला आहे, त्याच्यामुळं देवीचा जो पुढचा भाग आहे तिथला LED लाईट चालू केलेले आहेत. तर पालखी नाचवताना आतमध्ये त्याचा जो कनेक्टर ठेवला आहे तो खाली कधी कधी पडतो, त्याच्यात तो काढून ठेवावा लागतो. आता ते चालू केलं आहे. आता अर्धा ते पाऊण तासामध्ये माझ्या घरी पण पालखी, माझं घर हे जवळच आहे बसून. ज्या क्षणाची मी वाट बघत होतो सकाळपासून तो क्षण आता आला आहे. फायनली माझ्या घरी पालखी आलेली आहे. पुतण्या माझा सगळीतर्फे देवीचे पाय धुतोय आणि आत्ता पिंट्या सर्व ते लाईट चालू करतात LEDची, कधी कधी मध्ये मध्ये बंद होते ती. साखर ठेवले. फायनली पालखी माझ्या घरात बसलेली आहे. हे माझं घर आहे आणि गुरुवाने आपलं काम चालू केलं आहे, पूजा करायचं. आता पालखी इथून गेली माझ्या इथून की नंतर मी थोड्याच वेळात अलिबागसाठी निघणार आहे इथून आणि 10 वाजता निघेल. पालखी दारामध्ये माझ्या येणार, माझ्या घरी येणार, त्याच्यासाठी मी एकटाच आलो, कुणाल किंवा अंतिकाने आले. त्याच्यासाठी मला सर्वांनी ते सहकार्य केलं आहे देवाच्या पूजेसाठी, त्यांचा मी आभारी आहे. घरामध्ये देवीची पूजा चालू आहे आणि बाहेर सर्व आपली खेळ मंडळी बसलेली आहेत, वाट बघताय. आपल्याला इथून निघायचे, अजून 4-5 घरे घ्यायचे आणि नंतर परत रात्रीचा महाप्रसाद
सीताराम पड्याळ साहेब यांच्या घरी आयोजित केलेलं आहे. तर सर्वांना भूक पण लागल्याचे दिवसभर फिरत असतात सगळे. तर चला आता महाप्रसाद चल साऊ पाय पडेल कोकणामध्ये पालखीला गाराने घालणे हा एक मोठा विषय आहे. आणि आत्ता माझ्या दारामध्ये गुरव गाराने घालतात पालखीला आणि सुखाचं साकडे घालतात की सर्वांना सुख लाभू दे असे ते गाराने घालतात. आणि कोकणात सिंधुदुर्गामध्ये कोकण पट्ट्यामध्ये हा सर्वही रीत आणि रिवाज चालू आहे. मी माझ्या गावावरून कोंडदसूरमधून मी माझ्या घरी पालखी येऊन त्याच्यानंतर मी जो अलिबागसाठी परतीचा प्रवास केला त्याच्यामध्ये मला इंदवटीमध्ये म्हणजे नेवोशीमध्ये कोडेगावमध्ये मी माझ्या मित्राकडे गेलो होतो. ते हा कार्यक्रम बघितला पालखीचा. खूप सुंदर सजावट आहे मंदिराची आणि ती पालखी नाचवायची पद्धत आणि ढोल वाजवायची पद्धत आमच्यापेक्षा खूप अशी वेगळी आहे. खूपच सुंदर असा नजारा मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये घेतला आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोचवला आहे. कसं वाटला हा व्हिडिओ तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता हा मी व्हिडिओ इथे संपवत आहे आणि तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.